नमस्कार मित्रांनो, ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी मेघा पारसेवार आपल्या सर्वांचे स्वागत करते। मी आज सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा सोपा आणि मुद्देसूद निबंध घेऊन आली आहे। आजच्या निबंधाचा विषय आहे मोबाईलचा योग्य व अयोग्य वापर। मानवाने केलेल्या अनेक शोधांपैकी मोबाईल फोन हा अत्यंत क्रांतिकारी शोध मानला जातो। आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल शिवाय एक दिवस काढणेही कठीण झाले आहे। शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, करमणूक अशा प्रत्येक क्षेत्रात मोबाईलने आपले स्थान निर्माण केले आहे। मात्र मोबाईलचा योग्य वापर आणि अयोग्य वापर यामधील फरक समजून घेणे फार महत्त्वाचे आहे। मोबाईलचा योग्य वापर मानवी जीवन अधिक सुलभ आणि प्रगत करतो। शिक्षण क्षेत्रात मोबाईलमुळे क्रांती घडली आहे। कोविड काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही। विविध शैक्षणिक ॲप्समुळे कठीण विषयही सोप्या पद्धतीने समजतात। स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, सराव चाचण्या, नोट्स हे सर्व मोबाईलमुळे सहज उपलब्ध झाले आहे। व्यवसाय आणि रोजगार क्षेत्रातही मोबाईल उपयुक्त ठरतो। डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, फ्रीलान्स कामे यामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे। शेतकरी हवामानाची माहिती, बाजारभाव मोबाईलवरून मिळवून योग्य निर्णय घेऊ शकतो। महिला बचत गट, लघु उद्योग यांनाही मोबाईलमुळे नवी दिशा मिळाली आहे। मोबाईलचा योग्य वापर समाज जागृतीसाठीही केला जाऊ शकतो। सामाजिक संदेश, आरोग्यविषयक माहिती, शासकीय योजना यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोबाईल प्रभावीपणे करतो। आपत्तीच्या वेळी मदत पोहोचवण्यासाठीही मोबाईल महत्त्वाची भूमिका बजावतो। मात्र मोबाईलचा अयोग्य वापर अनेक समस्यांना जन्म देतो। आज अनेक लोक मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत। जेवताना, चालताना, वाहन चालवताना देखील मोबाईल वापरला जातो, जे अत्यंत धोकादायक आहे। अपघातांचे प्रमाण वाढण्यामागे मोबाईलचा अयोग्य वापर हे एक मोठे कारण आहे। विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल व्यसन वाढत आहे। अभ्यासाऐवजी गेम्स, रील्स, सोशल मीडिया यामध्ये वेळ वाया जातो। यामुळे मानसिक ताण, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो। सतत होत असलेली तुलना, लाईक्स आणि कमेंट्सच्या अपेक्षेमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो। लहान मुलांवर मोबाईलचा परिणाम अधिक गंभीर आहे। खेळ, वाचन, मैदानी उपक्रम याऐवजी मोबाईल दिल्याने त्यांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटतो। त्यामुळे पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। म्हणूनच मोबाईलचा वापर करताना संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे। वेळेचे नियोजन करून आवश्यक तेवढाच मोबाईल वापर करावा। अभ्यास, आरोग्य, कुटुंब आणि समाज यांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे। मोबाईल आपला गुलाम नसून आपला सेवक असावा, हीच खरी अपेक्षा आहे। मोबाईल हा वरदानही ठरू शकतो आणि शापही। योग्य वापर केल्यास तो जीवन उज्ज्वल करतो, तर अयोग्य वापर केल्यास जीवन अंधारात ढकलतो। म्हणूनच विवेकपूर्ण वापर हाच यशाचा खरा मार्ग आहे। मित्रांनो, असेच नवनवीन आणि उत्कृष्ट निबंध पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।